आणि यानंतर एक राजकीय बातमी पाहूया। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागलेत। एकीकडे पुण्यातील महायुतीमधीलच काही नेत्यांचा धंगेकरांना विरोध होतोय, तर संजय राऊतांनी एका भूखंडाचा उल्लेख करत धंगेकर यांच्यावर पक्षांतरासाठी दबाव होता असा खळबळजनक दावा केल्याने आता आश्चर्य व्यक्त होत आहे। शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांवर टीकेचे बाण। धंगेकर यांच्या पक्ष प्रवेशासाठी कुणाचा दबाव? भूखंडाचं प्रकरण, अटकेची टांगती तलवार। संजय राऊतांच्या आरोपांना धंगेकरांचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मिशन टायगरच्या अंतर्गत काँग्रेसला मोठा धक्का दिला। पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत हाती धनुष्यबाण घेतलाय। पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवतात धंगेकरांचा शिवसेनेमध्ये झालेला पक्षप्रवेश हा निवडणुकीत मोठी ताकद शिंदेंना मिळवून देऊ शकतो। पुण्यातील शिवसेनेचे नेते तानाजी सावंत हे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडतात। त्यामुळे पुण्यामध्ये शिवसेनेला एखादा लोकप्रिय आणि मोठा चेहरा हवा म्हणून धंगेकरांना ताकद देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील यात शंका नाही। पक्षप्रवेशाच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले लोकांना आता कळेल हु इज धंगेकर हे वाक्य खूप काही सांगून गेलंय। आता लोकांना कळेल हु इज धंगेकर। तर हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना। म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही, इथं सगळे कार्यकर्ते माझ्या सकट। इथं काम करणाऱ्याला पुढे जायची संधी आहे, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा। आणि म्हणून लोकांना कळेल आता कोण धंगेकर। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी या पक्षप्रवेशावरून हल्लाबोल केलाय। भीतीपोटी सगळे पक्षप्रवेश सुरू आहेत। पक्षात येण्यासाठी आर्थिक कोंडी केली जाते आहे। पुण्यातील एका भूखंडाचा उल्लेख करत यावरून धंगेकर यांच्यावर पक्षांतराचा दबाव होता आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती असा दावा आता खासदार संजय राऊतांनी केलाय। कसबा मतदारसंघात गणेश पेठेतील एक जागा आहे, ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर। त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्याला भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत। या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। दरम्यान संजय राऊतांच्या आरोपांना रवींद्र धंगेकरांनी उत्तर दिलाय। राऊतांनी उल्लेख केलेल्या भूखंडाच्या संदर्भात धंगेकरांनी आता काय स्पष्टीकरण दिलंय तेही आपण ऐकूयात। गुन्हा दाखल नाही माझ्यावर, ना अजिबात नाही। संजय राऊत म्हणतात पार अटकेपर्यंत हे सगळं केलं। ते आमचे नेते आहेत, त्यांना वाटणार, भीती वाटणारच की चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय होते, तर ते बोलत त्यांनी ते बोललं पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये सगळ्यांनी बोललं पाहिजे। पण ते बोलत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काय अजून ऍडिशनल माहिती असेल म्हणून ते बोलतात, कारण माहितीशिवाय ते बोलत नाही मला माहिती आहे। त्यामुळे ते बोलत असेल तर ते त्यांचं मत आहे। तर काँग्रेसनंही रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। पक्षानं 4 वेळा संधी दिली तरी ते गेले। ज्या दिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही असं काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी म्हटलंय। तर महायुतीमधील भाजपचाही धंगेकरांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे। यावर बोलताना सगळ्यांचाच मला विरोध असतो असं प्रत्युत्तर धंगेकरांनी दिलंय। ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधीही, म्हणजे 2017ला जरी नगरसेवक काँग्रेस बरोबर राहिले, पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही, हातात घेतला नाही। आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलनं केली ती व्यक्तिगत केली, त्याला फॉलोअप पुढे केलं नाही ह्याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली। अख्ख्या पुण्यात माझ्यावर नाराजी सगळ्यांची, अख्ख्या पुण्यात, राष्ट्रवादीत आहे, काँग्रेसमध्ये, शिवसेनेमध्ये, भाजपमध्ये सगळ्यांची नाराजी। आता मी नाराजी हळूहळू दूर करेन, कसं वागायचं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेईन। आता मला कळत नाही, म्हणजे जुळून घेणार तुम्ही माहिती? आता मार्गदर्शन घेईन ना, आता कसं जुळून घ्यायचं, कसं काय करायचं। धंगेकरांनी धनुष्यबाण हाती घेताच त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतोय। धंगेकर यांच्यावर आता गंभीर आरोपही होऊ लागले आहेत। त्यामुळे शिवसेनेचे नेते म्हणून कामाला सुरुवात करण्याआधी विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं, झालेले आरोप खोडून काढणं आणि पक्षप्रवेशानं
पुण्यातील नाराज भाजपच्या नेत्यांची मनधरणी करणं अशी आव्हानं धंगेकरांच्या समोर असतील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.